नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे आपल्या ज्या अभ्यासातल्या चुका होतात, त्या चुका कशा होतात, त्याच्यामध्ये सुधारणा कशा केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर यश कसं मिळवलं पाहिजे, या गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. जो माझा स्वतःचा प्लॅन होता, मी ज्या चुका केल्या त्या एक्सपिरियन्स मधून मी आज तुमच्या समोर ठेवतोय. कारण एक्झाम मीही दिलेल्या आहेत, माझ्याही चुका झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे त्याच चुका होतात. कारण ते काउन्सिलिंगला आल्यानंतर आपल्याला कळतं की नेमके आपण ज्यावेळेस चुका करत होतो, सेम एज टू एज आपल्या जशा चुका होत्या तशाच आज विद्यार्थ्यांच्या होत्या. त्या चुका आपण कशा प्रकारे कमी केलत्या आणि कशा प्रकारे आपण 3 टाइम AFO बनलो, या सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांना पण सांगितल्या पाहिजेत. म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे. तर आपल्या एकदम कॉमन ज्या गोष्टी असेल त्या चुका कशा पद्धतीने होतात, त्याला कसं कमी करता येईल, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचं टायटल जे आहे, चूक ओळखा, सुधारणा करा आणि यश मिळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सिमिलर वाटतील. आपल्या ज्या चुका आत्ता होतात, सेम एज टू एज चुका सरांच्या पण होत होत्या, पण त्यांनी कशा प्रकारे ओव्हरकम केल्या त्या चुका, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ इथं पाहायचा आहे. ठीक. आणि शेवटी जाता जाता तुमच्यासाठी काही सरप्राईज पण असेल बॅच बद्दल, ते आपण पाहणार आहोत. ठीक. तर पहा, सुरुवातीला नेमकी चूक काय होते अभ्यास करताना. पहिली गोष्ट, अभ्यासातल्या सामान्य चुका काय आहेत, तर पहिलं काय असते, नियोजन. आता आम्ही बऱ्याच टायमिंगला ज्यावेळेस विद्यार्थी येतो, विद्यार्थी आल्यानंतर म्हणतो आम्हाला टाइम टेबल बनवून द्या. मला एक सांगा, तुम्ही स्वतः हा अभ्यास करताय आणि दुसऱ्यांकडून टाइम टेबल बनवून घेताय, हे कितपत योग्य आहे, हे तुमच्या मनालाही पटतं का, हे मला पहिला प्रश्न पडतो. कारण आपण ठरवणारे आपली बॉडी कशा प्रकारे रिस्पॉन्स करते आणि त्याच्यानुसार आपलं टाइम टेबल असलं पाहिजे की दुसऱ्यांनी सांगितल्यानुसार टाइम टेबल आपलं असलं पाहिजे. हेच मला सांगायचं आहे आज, की नेमकी मुलं काय करतात नियोजनाच्या बाबतीमध्ये. प्लॅनिंग करताना पहा, आपण दुसऱ्याचं ऐकतो. दुसऱ्याचं म्हणजे काय ऐकतो, आपण काय सांगतो की सकाळी 7ला मी लायब्ररीत असलो पाहिजे, 7 ते संध्याकाळी 11 पर्यंत लायब्ररी ओपन असते, तर मी सकाळी 7 वाजल्यापासून 11 पर्यंत मी स्टडी केला पाहिजे. परंतु असेही काही विद्यार्थी तुम्हाला दिसतील की जे विद्यार्थी 5 ते 6 घंटे प्रॉपर अभ्यास करतात आणि ते सिलेक्ट होतात, आणि त्याच्यानंतर तुमचे 10 ते 11 घंटे अभ्यास करणारे मुलं तिथं सिलेक्ट होत नाही. असं का होतं? कारण त्यांचं प्रॉपर नियोजन नसतं. फक्त एकदा आपल्या लायब्ररीत आला, बसला, अभ्यास स्टार्ट केलाय आणि अभ्यास स्टार्ट केलाय, दुसऱ्यांना दिसतंय की खूप चांगला अभ्यास करतोय, खूप वेळ अभ्यास करतोय, परंतु त्याचं सिलेक्शन तिथं होत नाही. याचं कारण काय असतंय? तुमच्याकडे स्मार्ट वर्क नसतंय किंवा तुमच्याकडे असलेल्या वेळेचा नियोजन चांगलं नसतंय. मग सर, हे नियोजन कसं केलं पाहिजे? आता हे टायमिंग आपल्या स्वतःनुसार ठरला पाहिजे. की आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीत जातात, लायब्ररीत गेल्यानंतर लक्षात ठेवायचं, मला उद्या काय करायचं आहे ते आज रात्री ठरलं गेलं पाहिजे. नाही तर होतं काय, तुम्ही ज्यावेळेस इथं लायब्ररीत जातात, तुम्ही पहिल्यांदा घेतला क्वांट विषय घेतला आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली. क्वांट मधला काही ना काही थोडंसं अवघड जायला लागलं आणि अवघड जायला लागल्यानंतर तुम्ही त्याच्यात बोर होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते विषय क्लोज करतात आणि त्याच्यानंतर रिझनिंग घेतात. मग याला नियोजन म्हणतात का? याला नियोजन नाही म्हणत. दुसरं काय होतं, नियोजन करताना मी सांगितलंय 2 तास हे क्वांटला असले पाहिजे. समजा म्हणतोय, तर हे क्वांटला 2 तास जे देत आहे, मग आपली नजर त्या 2 तासाचे जे काही वेळ असेल ना त्याच्यावरच असते. याला नियोजन नाही म्हणत. नियोजन कशाला म्हणतात? माझे जे काही वीक पॉइंट्स होते त्याच्यामध्ये मी त्याची लिस्ट केली आणि त्याच्यानुसार मी ते जे क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जीके असेल, ऍग्री असेल, यांच्याबद्दलची लिस्ट केली. त्याच्यानुसार मी पुढे चाललोय. एक एक पॉइंट मी क्लिअर करत चाललोय. याला नियोजन म्हणते. नियोजन याला नाही म्हणत की 2 तास मी दिलते आणि 2 तास आता 10ला सुरुवात झाली, 12ला आता 2 तास संपलेत म्हणजे माझं क्वांट संपलेला असेल. याला म्हणत नाही. 11:59 झाले की आपल्या लगेच 11:45 झाले तेव्हापासूनच आपल्याला वाटतं आता 2 तास संपत आलेत क्वांटचे. आपण त्या घड्याळाच्या काट्याकडेच पाहतो. हे करू नका. अभ्यासाचं नियोजन करणे म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस
ठरवतात की मला हा विषय घ्यायचा आहे, ते विषय घेत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की मला इथं जर मी क्वांट घेतलं आणि क्वांट मधले जर सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक घेतला किंवा एजेस हा टॉपिक जर घेतला, मला या एजेसला किती वेळ लागेल माहित नाहीये, पण मी आजच्या दिवसामध्ये जे 3-4 तास क्वांटला देणार आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक जो असेल हा टॉपिकला मी वेळ देणार आहे. हे माझं ठरलेलं आहे. हे माझं ठरलेलं आहे. मग मध्येच एजेस बंद करून लगेच मी सिम्प्लिफिकेशनला जाईल असं करू नका, कारण का एजेस मला अवघड जातोय. याला नियोजन नाही म्हणत. याला तुमचं काय म्हणतात, हे अशा पद्धतीने जे अभ्यास करतात ना, हे कधीच सिलेक्ट होत नाही. मग आपल्याला काय करायचंय, जे तुमचा चॅप्टर घेतलाय त्याचा टायमिंग व्यवस्थित लावलेला आहे, त्याच्यानुसार आपलं प्रॉपर पद्धतीने जायचं. दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचा लक्ष तुमच्या जे असलेला टायमिंग कडे नाही पाहिजे, तुमच्या असलेले जो अभ्यास असेल त्याच्याकडे असलं पाहिजे अभ्यासाचं नियोजन करताना. ठीक आहे. प्लॅनिंग जे असेल ते प्लॅनिंग प्रॉपर असलं पाहिजे. प्रॉपर जर प्लॅनिंग जर असेल तर तुम्ही जे 2 वर्षात सिलेक्शन होणार आहे ती एका वर्षात सिलेक्ट होतात. एका वर्षात सिलेक्ट होतात. म्हणून आपल्याला नियोजन असलं पाहिजे अभ्यासाचं. मग अभ्यासाचं नियोजन करताना आज रात्री मी ठरवलेलं आहे की उद्या मला काय करायचं आहे आणि उद्या जे ठरवलेल्या टाइम नुसार जे काही क्वांटला जेवढा काही वेळ देत असेल, रिझनिंगला जे काही वेळ देत असेल आणि त्याच्यानंतर तुमचा जीके इंग्लिश वगैरे याला काय वेळ देत असेल, तो प्रॉपर तो जो ठरवलेला चॅप्टर असेल त्याला मी वेळ देईल. त्याच्यातले जे काही पॉइंट्स असतील ते मी बाजूला करेल. ह्या गोष्टी मी तिथं करेल. ह्याचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. हे नाही करत म्हणून सिलेक्शनला वेळ लागतो. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणताही विषय कोणत्याही वेळी अभ्यासने आणि मध्येच सोडून देणे दुसरा विषय. मी आत्ताच सांगितलं. होतं काय, समजा मी आतापर्यंत एएफओ करतोय, आता मी जनरल बँकिंगला शिफ्ट होतोय आणि त्याच्यानंतर मला येते कमर्शियल मॅथचे एक्झाम्पल समोर. सर मी ते कधीच केलेले नव्हते. मग होतं असं की मी CISI सारखा चॅप्टर मी जर घेतला आणि घेतल्यानंतर मला हा डिफिकल्ट एक्झाम्पलला मी जर तिथं सुरुवात केली, मला तो चॅप्टर अतिशय अवघड वाटायला लागतो आणि अवघड वाटला की मला हे चॅप्टर करूच वाटत नाही. मग याला आपल्याला असं वाटतं हे काय गरज आहे, या नकोच वाटत आपल्याला. तर मग मी काय करतो, हे बंद करतो आणि मला जे येतंय तो विषय मी तिथं घेतो. मग थोडक्यात रिझनिंग घेतात, मग तिथं डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन असे टॉपिक घेतात जे तुम्हाला जमतात. मग याच्यामुळे होतं काय, तुम्ही जे काही ठरवलेला विषय होता त्याला योग्य न्याय देताच नाही आला, तुम्ही काय करतात त्याच्यामध्ये सुद्धा चाल ढकलपणा करतात. हे झालं नाही पाहिजे. हे झालं नाही पाहिजे. कित्येक मुलं आज मलाही माहिती आहे ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत झालेल्या असतील. तुम्ही चॅप्टर घेतला, तुम्हाला एखादे एक्झाम्पल सुटतच नसतील तर तुम्ही तो चॅप्टर बंद केला आणि दुसरा जो विषय असेल किंवा दुसरा जो चॅप्टर असेल त्याला तुम्ही घेतलेलं आहे. तर तसं होता कामा नये. आपण ठरवलंय ना, आज माझा CISI चा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये मला काम करायचंय, तर मी त्या CISI ला सुरुवात बेसिक पासून करेन, म्हणजे हळूहळू इंटरेस्ट माझा वाढत जाईल आणि त्याच्यानंतर मला डिफिकल्ट एक्झाम यायला सुरुवात होतील. म्हणजे एकदा तुमचा इंटरेस्ट वाढला तर तो इंटरेस्ट तुमचा कायमस्वरूपी राहील. कारण का, तुम्ही बेसिक पासून तयारी करताय, सोप्याकडून अवघडाकडे जातायत, ना की अवघडाकडून सोप्याकडे येतायत. तर हे तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणून कोणताही विषय हा मध्येच सोडून नाही द्यायचा. ठरवलंय ना तर त्या विषयाला व्यवस्थित न्याय तिथं देता आला पाहिजे. दुसरं अजून असं, अभ्यासाला एकदा बसलं 7ला बसलं डायरेक्ट 12लाच उठायचं दुपारी. सकाळी 7ला आलं 12लाच उठायचं. लोकांना दाखवण्यासाठी अभ्यास करू नका. आणि मलाही माहितीये की तुम्ही 1 ते 1.5 तास झाल्यानंतर तुमची सुद्धा चुळबुळ सुरू होते किंवा तुम्हाला पण बोरिंग होतं. पण तरीही तुम्ही त्या पुस्तकासमोर बसून अभ्यास करता, पण डोक्यात काहीच जात नाही. याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे जर अभ्यास करायचा असेल तर टाइमला डिवाइड करा. तुम्हाला माहिती आहे ना की सर मला 45 मिनिटं बसल्यानंतर मला पुढं थोडासा प्रॉब्लेम होतो. 45 मिनिटांनी उठा, बाहेर या, 5 मिनिटं ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतर अभ्यास करा. पण लोकांना दाखवण्यासाठी कधीच्या गोष्टी करू नका, कारण लोक तुमचा पेपर देणार नाहीत. तुम्हाला स्वतःहून तो पेपर द्यावा लागेल, दुसरे पेपर देऊ शकत नाही. ठीक. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अभ्यासाचं नियोजन एकदम प्लॅनिंग नुसार करणे, एकदम प्रॉपर पद्धतीने, आणि त्याच्यानंतर विषय मध्येच अवघड जातोय म्हणून बदलायचा असं करायचं नाही. असं करायचं नाही. या 2 गोष्टी एक कॉमन आहेत. दुसरं अजून काय होतं, रिव्हिजन आणि होमवर्क साठी दिलेले उदाहरणं न सोडणे.
ज्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन करताय, जुने विद्यार्थी रिव्हिजन म्हणतात आणि जे नवीन असतात त्यांना होमवर्क दिलेला असतो. आपण काय करतो, होमवर्क दिलाय ना, सरांनी 50 एक्झाम्पल समजा होमवर्क दिलाय, मग ते कुठल्याही विषयाचे असो, मी त्याच्यातली 30च सोडेल. सरला दाखवण्यापुरतं तर आहे ना आपल्याकडे, बस झालं. आणि राहिलेले 20 सोडवायचे सोडेल, नाही तर नाही सोडणार. इवन तुम्ही पूर्ण नाही सोडले, तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढतात सर, तरी तुम्हाला लाज वाटत नाही. नवीन विद्यार्थ्यांसाठी हे सांगतोय, बाळांनो तुम्ही 50 सांगितले ना, 100 सोडले पाहिजे. कारण बँकिंगची एक्झाम ही तुमची फक्त प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. युपीएससी एमपीएससी सारखी नाही, रीडिंग बेस नाही. इथं तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आहे. तेवढा तुमचा स्पीड जो असेल तो जास्त वाढलेला असेल. तुमची जेवढी प्रॅक्टिस कमी, तुम्ही तेवढ्या रेसच्या बाहेर पडलेले असतात. म्हणून दिलेला होमवर्क तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असेल आणि तुमच्यासाठी नवीन जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी बॅच ही खूप इम्पॉर्टंट असेल, कारण तुमचा बेस म्हणजे पाया पक्का करण्यासाठी. तुम्ही एक्झामला टार्गेट नका करू, टार्गेट करा सिलेबसला. प्रत्येक वेळेस मी हेच सांगत असतो, सिलेबसला टार्गेट करा. जेव्हा तुम्ही सिलेबसला टार्गेट करताल तेव्हा तुम्हाला ज्या बँकिंगच्या एक्झाम असतील सगळ्या त्या इझी जातील, एकदम इझी जातील. कारण का तुम्ही सगळ्या बँकेला लागणारा सिलेबस कव्हर केलेला, आता काही येऊ द्या तुम्ही ते उत्तर लिहू शकता. पण तसं होत नाही, कारण का आपण बॅच लावतो, मध्येच एखादी ऍड येते आणि ऍड आल्यानंतर आपण त्याचा अभ्यासाला सुरुवात करतो आणि लगेच मग आपल्याला वाटतं की मलाही 20 लाखाचं पॅकेज पाहिजे, मलाही 15 लाखाचं पॅकेज. अरे पण बाबा, त्याच्यासाठी जे काय अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती तुझी कमांड आहे का? तू त्याच्या लायक आहे का? हे स्वतःच्या मनाला अगोदर प्रश्न विचार आणि त्याच्यानंतर ठरव की मी खरंच या एक्झामसाठी लायक आहे का. म्हणून जे होमवर्क असेल नवीन विद्यार्थ्यांसाठी, त्यांनी 100% होमवर्क वरती जास्त करून फोकस केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सरने हे 50 दिलेत, माझं काम असेल, मला वेळ भेटतोय तर मी दुसरे 50 गुगल वरती गेले, तेवढं फक्त नाव जरी टाकलं, आज चॅट जीपीटीचा जमाना आहे, त्याच्यावर नाव जरी टाकलं तर तुमचं मॅक्सिमम क्वेश्चन्स इथं तुम्हाला दिसतील. जेवढे पाहिजेत तेवढे घ्या ना, त्याच्यातले 50 सोडवा ना तुम्ही. ह्याच्यातून अजून काय पाहिजे तुम्हाला? तर हे गोष्ट चालू जे काही म्हणजे जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. जे जुने विद्यार्थी आहेत, रिव्हिजन पा. काय होतं, सर मला हा चॅप्टर एकदम इझी वाटतोय. जसं की रिझनिंग मधले टॉपिक काय, सिलॉग एकदम इझी वाटतो, ब्लड रिलेशन एकदम इझी वाटतो सर. क्वांट मधले सिम्प्लिफिकेशन एकदम इझी वाटतो, क्वाड्रेटिक एकदम इझी वाटतो. मी काय करतो, त्याला हलक्यात घेतो. किंवा एजेस सर खूपच सोपा वाटतो, पार्टनरशिप खूपच सोपा वाटतो, मी त्याच्याला इझी घेतो. आणि इझी घेतल्यानंतर मी आजही सांगतो, असे कित्येक विद्यार्थी आहेत जुने, जे याच चुकांमुळे आजपर्यंत इथं थांबलेले आहेत. आता आपण तसं म्हटल्यानंतर आपण त्या चॅप्टरकडे दुर्लक्षच करतो, आपण त्याला रिवाइजच करत नाही. इथं मी तेच सांगतोय, वारंवार त्याच गोष्टी करायच्यात, सारख्या सारख्या त्याच गोष्टी करायच्यात, वेगळं काही करायचं नाही. तुम्हाला आजही जर समजा पार्टनरशिप शिकवलं, तर उद्याही त्याचे फक्त लेव्हल वर खाली होतील, नवीन काहीतरी एक्झाम्पल ऍड होतील, पण पाया तोच राहणार आहे. मग याच्यासाठी रिव्हिजन तुमच्या मॅक्सिमम असल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तर हे जुन्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम तुमच्या रिव्हिजन पाहिजे. ते आपण करत नाही, म्हणून आपलं सिलेक्शन लांबलं जातं किंवा सिलेक्शन होत नाही. ठीक. दुसरं, स्वतःच्या कमकुवत बाजूंवरती काम न करणे. ह्या चुका आहेत, मी चुका लिहिल्यात पहिल्यांदा. ह्या चुका आहेत, आपण स्वतःच्या कमकुवत बाजूंना झाकून ठेवतो आणि याच्यामुळे होतं असं की आपली जी कमकुवत बाजू असेल ती मागं राहते आणि आपण अजूनही कमकुवत कमकुवत बनत जातो आणि शेवटी अशी वेळ येते, तुमचं वय वाढत जातं, 27-28 ला येऊन तुम्ही आम्हाला सांगताय ही माझी कमकुवत बाजू आहे. त्याचा उपयोग काय? आज तुमच्या हातातून सगळं जातंय, त्यावेळेस तुम्ही सांगताय की असं असं गोष्टी माझ्या कमकुवत आहे. याचा उपयोग काय? तर स्वतःच्या कमकुवत बाजू म्हणजे स्वतःचे विकनेस हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं असतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. मग ती कुठली असो, युपीएससी असो, एमपीएससी असो, कारण ह्या एक्झामचे आम्ही अनुभव घेतलेत. युपीएससीचा नाही, पण एमपीएससी असो, एग्री एमपीएससी, बँकिंग असो, यांचे अनुभव घेतलेले आहेत. हे विकनेस ज्याला ओळखता आले ना, तो सहजासहजी तिथं आपल्या स्वतःवरती काम करून तो पुढे जाऊ शकतो. मला जर समजलं की मी या चॅप्टर XYZ चॅप्टर मध्ये काय वीक आहे,
मी काय करल, तो चॅप्टर घेईल आणि त्या चॅप्टर मध्ये काय करल, मी माझा चॅप्टर हे 3 भागामध्ये डिवाइड करेल. जो खालचा टॉपिक आहे, विषय किंवा टॉपिकला इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा 3 भागामध्ये डिवाइड केलं पाहिजे. प्री मेन्स वेगळं करायची सुद्धा गरज लागणार नाही. पण आपली ती चूक आहे. आपण त्या चुका करतोय. काय चुका करतोय, की आपण त्या टॉपिकला, मला एक सांगा, तुम्हाला असं जर दिलं, मी बऱ्याच वेळेस एक्झाम्पल देत असतो. एक्स स्क्वेअर 3x प्लस 15 इज इक्वल टू, असं जर दिलं, असं दिल्यानंतर किती मजा वाटते सोडवायला. पण जर यालाच जर मी जर समजा असं अंडर रूट मध्ये टाकलं, लगेच तुम्ही म्हणता हे मेन्स लेवलचं, हे आपल्याला जमणार नाही. आणि याला जर इथं जर समजा असं जर टाकलं 1/3 किंवा 1/4 जे काय टाकायचं ते टाकलं, तुम्ही डायरेक्ट स्किप करतात. मग होतं काय, हे एक्झाम्पल आपल्या लेवलचे नाही, हे मेन्स लेवलचे. अरे पण बाबा ते चेंज सगळं फक्त इथं चेंज झालंय. मग आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागेल. म्हणून मी सांगतोय, तुमचे ज्या कमकुवत बाजू आहेत ते इथं आहेत. ही कमकुवत बाजू समजली, ज्याला आपण मेन्स समजत होतो. मी त्या चॅप्टरला जर 3 भागात डिवाइड केलं, माझा इंटरेस्ट पण वाढेल आणि माझं मेन्स वरती काम करणं पण सोपं होईल. कसं इंटरेस्ट वाढेल? पहिले सिंपल एक्झाम्पल असतील, इझी लेवलचे गणित असतील, जे तुम्ही व्यवस्थितपणे करताल, त्याच्यामध्ये स्पीड बूस्ट होईल तुमचा आणि त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. आणि जसा कॉन्फिडन्स वाढला, तुम्ही मॉडरेटला शिफ्ट झाले, मॉडरेटच्या एक्झाम्पल वरती, तुम्हाला ते गणित सुद्धा कॉन्फिडन्सने यायला लागतील आणि तुम्हाला तिथं वाटेल नाही आपण अजून केलं पाहिजे, अजून केलं पाहिजे. आणि मॉडरेटचे एकदा झाले तर डिफिकल्टला शिफ्ट होऊ शकतात. म्हणजेच तुम्ही एकाच दगडात 3 पक्षी हाणताय तुम्ही. पण आपण ते करत नाही. का करत नाही मला माहित नाही, परंतु ही चूक बऱ्यापैकी सगळ्याच मुलांची होती, सगळ्याच मुलांची. फक्त मी काय करतोय, मग मला सांगा, काही काहींना नंबर सिरीज वगैरे दिलेल्या असतात, रॉंग नंबर सिरीज असते, मागचा घ्यावा की पुढचा घ्यावा, एवढा सिंपल साधा, मी हे सगळं मनातलं बोलतोय विद्यार्थ्यांच्या, एवढा सिंपल साधा प्रश्न सुरुवातीला निर्माण होतो, मागचा की पुढचा. मग अशा याच्यावर पण काम नाही करत आपण. का काम नाही करत? कारण का असे प्रश्न सरला जर विचारले, तर सर हे एकदम बेसिक गोष्टी जर सरला विचारल्या, तर मी त्यांच्या पुढे असं दिसेल मी खूपच वीक आहे. अरे फी भरली तर आपलं काम आहे की मला जिथं जिथं डाऊट येईल तिथं तिथं मी त्या सरला जाऊन विचारणारच आहे. पण जर मी विचारत नसल, तर ही चूक माझी आहे, त्या सरांची नाही. म्हणून डाऊट क्लिअरिंगसाठी, काउन्सिलिंगसाठी आलंच पाहिजे. कारण आपल्या मनात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण शेअर केल्यानंतर काही ना काही त्याच्यावरती उपाय निघणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतील, या 2 गोष्टीवरती तर प्रॉपर काम झालंच पाहिजे, की स्वतःची कमकुवत बाजू, मला माहिती आहे की मी क्रिटिकल रिझनिंगला प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे मी कमर्शियल मध्ये प्रॉब्लेम आहे आणि मी फक्त काय करतोय आता, सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन इकडे मिसलेनियस रिझनिंगला जास्तीत जास्त काय करतो, भर देतो. याचा उपयोग आहे का रे? नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक्झाम कशा चालल्यात, त्या एक्झामला मला ओळखायचं असेल तर मी त्या एक्झामचे नाही पेपर दिलेला असेल तर निदान मेमरी बेस पेपर तरी मी पाहिल. बरं, मेमरी बेस पेपर जरी एक्झॅक्ट जसंच तसं नसेल, पण एक अंदाज तर लागू शकतो मला. एक अंदाज लागल्यानंतर मला समजेल की मला अशा टाईपचे एक्झाम्पल जमत नाही, याच्यावर काम करावं लागेल. मग जर मला काम करायचं जर असेल, तर मी काम करायचं जर असेल तर मी ठरवल ना, की बाबा हे एक्झाम्पल कुठं सापडते ते पाहिल, त्याच्यावरती कशा प्रकारे काम करता येईल हे मला ठरवता येईल ना. पण आपण करतच नाही. का करत नाही? तर सर मेन प्रॉब्लेम आहे की हे विचारायचं कोणाला, त्याच्यासाठी सर लोक बसलेले आहेत ना. ज्याला कोणाला तुम्ही फॉलो करताय त्याच्याकडे जा ना, हे विचारा ना डायरेक्ट. त्याला विचारलं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे, सर असं असं प्रॉब्लेम आहे. म्हणून स्वतःच्या बाजू, कमकुवत बाजू झाकून न ठेवता बिनधास्तपणे तुमच्या ज्या सर लोक असतील त्यांना बोललं पाहिजे. किंवा तुमचे मित्र असतील, जे तुमच्या क्लोज असतील, जे तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लोक असतील, त्यांना तुम्ही बोललं पाहिजे. त्यांना बोलल्यानंतर तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील बऱ्यापैकी सोल्युशन त्याच्यावरती निघलेले असतील. ठीक आहे. तर हे होते तुमचे अभ्यासातली सामान्य चुका आणि त्याच्यावर सुधारणा कशा करायच्या त्या गोष्टी. आपले रिव्हिजन प्रॉपर असली पाहिजे. स्वतःच्या कमकुवत बाजूंवरती काम आपण करत नाही, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. विषय व टॉपिकला इझी, मॉडरेट, डिफिकल्ट या
तिन्ही भागामध्ये आपण डिव्हाइड केलं पाहिजे. याच्यामुळे होतं काय, तुम्ही बऱ्यापैकी प्री आणि मेन्स बऱ्यापैकी एकदाच केलेलं असेल. ठीक. दुसरं अजून मॉक टेस्ट संबंधित काय काय चुका होतात. आता याच्यातही मजा येते. मला कित्येक जण भेटतात, कित्येक आल्यानंतर सर 80% येतंय, 85 येतंय, 90 येतंय. मग मला एक सांगा, एवढं पर्सेंटाईल तुमचं गाईडले असेल, टेक्स्टबुक असेल, अशा प्लॅटफॉर्मवरच्या टेस्टला येतंय, मग तुमचं ऍक्च्युअल एक्झाम तर यांच्याही पेक्षा सोपी असते. मग ऍक्च्युअल एक्झामला तुमचं पर्सेंटाईल तर सोडाच, पण निदान तुमचे मार्क जे असतील ते मार्क तरी निदान त्या लेवलला का येत नाही याचा तरी विचार करायला पाहिजे. पण आपण हे करतच नाही. आपण मॉक टेस्ट फक्त काय करतो, पर्सेंटाईल आलं, माझं एवढं पर्सेंटाईल आलं, माझा एवढा रँक आला, मग मी त्याच्यातच खुश होतो आणि पुढे जातो. हे कधीच करू नका. मॉक टेस्ट ही कशासाठी असते, पहिला त्याचा उद्देश समजून घ्या. मॉक टेस्ट जी असते ती आपल्याला क्वेश्चनचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे ह्याच्यासाठी असते. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला स्पीड कसा बूस्ट होईल ह्याच्यासाठी असते. आपले स्वतःचे वीक पॉइंट्स ओळखण्यासाठी मॉक टेस्ट असतात, ना की फक्त पर्सेंटाईल पाहण्यासाठी. हे जर तुम्ही तिन्ही गोष्टी त्या मॉक टेस्ट मध्ये ऑब्झर्व जर केल्या, तर तुमचा नक्कीच एक्झाम मधला जो स्कोर असेल तो वाढलेला असेल. तुम्ही हे ऑब्झर्व पण करत असताल. पहा, तुम्ही एखादी क्विज देऊन पहा, त्याच्यानंतर तुम्ही एखादी टेस्ट देऊन पहा. टेस्ट दिल्यानंतर तुमचा जर स्कोर चांगला आला, तुम्ही ज्यावेळेस ती टेस्ट बंद करतात, त्याच्यानंतर चहा प्यायला जातात, तुमचा चेहरा पण टवटवीत असतो. पण त्याच वेळेस जर तुमच्या मॉक टेस्टचा स्कोर हा अपेक्षापेक्षा पण कमी आला असेल, त्यावेळेस तुम्ही चहा प्यायला सुद्धा जात नाही. इव्हन तुम्हाला शेजारी बॉटल असते त्याच्यातलं पाणी पण पिऊ नाही वाटत. कारण का, तुम्हाला असं वाटत असते एवढी मेहनत करतोय मी, माझी अपेक्षा तर या टेस्टला एवढी होती, ती अपेक्षा सुद्धा कंप्लीट नाही झाली. म्हणून मॉक टेस्ट संदर्भात महत्वाच्या 3 गोष्टी आहे. क्वेश्चनचं सिलेक्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तर सांगेल बँकिंग एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे. ज्याला ही गोष्ट जमते तो ऑन एन ॲव्हरेज जरी स्टडी असेल तरी बँकिंगची एक्झाम काढू शकतो. त्याचं आम्ही एक्झाम्पल आहे. आम्ही अशा हवेत गप्पा नाही आणत, आम्ही सिलेक्शन घेतलेत, बँकेत कामं केलेले म्हणून हे सांगतोय. क्वेश्चन सिलेक्शन त्याला जमले पाहिजेत. मला जे येतंय ते मी पटपट, आता जसं की एखादं सेक्शन घेतला मी, जसं मी जर समजा इंग्लिश घेतला, मला जे येतंय ते पटापट मी जर सोडलं 10-15 पर्यंत मी जर फिक्स स्कोर करून ठेवलं, संपला विषय. पटकन सोडवलेलं होतं ते, जे मला जमत होतं ते सोडवलं, जे येत नाही त्याला मला वेळ शिल्लक राहिला त्याच्यावरती विचार करून मी उत्तर लिहिणार आहे. पण आपण काय करतो, जसा सिक्वेन्स असेल तशा पद्धतीने जातो आणि याच्यात गोंधळ असा होतो, आपल्याला एखादा क्वेश्चन टफ जर गेला तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली पुढच्या प्रश्नावरती होतो आणि त्याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नावरती झालाच, तुम्ही त्या शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचू नाही शकले, अशीही वेळ कित्येक जणांवरती आली असेल. पहिला क्वेश्चन अवघड होते म्हणून शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचू नाही शकले आणि शेवटच्या टप्प्यातले प्रश्न हे तुमच्या एकदम टप्प्यातले होते, पण ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचल्यामुळे तुम्हाला त्याचा स्कोर पकडता आला नाही. असं पण कित्येक जणांचा टाइम आहे. पण मग त्याच्यासाठी मला इथं मेन जे असेल ते क्वेश्चन सिलेक्शन करून पुढे मला जावं लागेल आणि जे येत नाही ते बाजूला ठेवून मी जे टाइम वाचला असेल त्याच्यावर विचार करून मी तिथं काम करू शकतो. बरोबर आहे. या गोष्टी तुमच्या मॉक टेस्ट मध्ये असल्या पाहिजे. मॉक टेस्ट मध्ये असल्या पाहिजे. मग आता माझं कधी कधी होतं असं, प्रश्नही व्यवस्थित वाचायचं नाही, एवढी गडबड असते की आपण प्रश्नही व्यवस्थित वाचत नाही. हे होतं थेरॉटिकल पार्ट मध्ये जास्त, जीएच्या सेक्शन मध्ये आणि ऍग्रीकल्चरच्या सेक्शन मध्ये गडबड एवढी जास्त असते, एवढी जास्त की आपण प्रश्नच व्यवस्थित वाचलेला नसतो. त्यांनी काय केलं असते, त्यांना माहित असते मुलाची टेंडन्सी काय असते. लक्षात ठेवा, मी कितीतरी वेळेस सांगितलेलं आहे, हा अभ्यास 65 ते 70% लागल, 25 ते 30% तुमचा जो लागल ती मेंटॅलिटीचा खेळ असतो. ह्यो सगळ्या गोष्टी अभ्यास एवढाच लागल, पण हे पण गोष्टी इम्पॉर्टंट आहे. 1-2% तुमचं लक लागल. तुमची मेंटली त्यांना माहिती आहे, हे पोरग फास्ट मध्ये प्रश्न वाचत असेल, याला काय इथं आहे, ते वरच्या 2-3 लाईन वाचल्या, खालची लाईन नाही वाचली, किंवा खालची वाचली वरच्या मधलीच लाईन वाचली, मधल्या लाईन मध्ये क्वेश्चन जर असेल,
ऑप्शन ह्या खालच्या आणि वरच्या लाईन वरती पहिलेच दिलेले आहेत. पटकन आपला जे क्लिक असेल इथं क्लिक केलं जातं, पुढे जातो आणि नंतर बाहेर आल्यावर समजतं की सर गेम झाला. पण गेम ह्या हाताने केलाय, हे आपण स्वतःहून ओढून आणलेलं संकट आहे. कारण का आपण कधीच प्रश्न नीट नाही वाचत. हे मॅक्सिमम कोणत्या सब्जेक्ट मध्ये होईल? जीए मध्ये होईल आणि ऍग्रीकल्चर मध्ये होईल. ऍग्री आणि जीए मध्ये, कारण हे थेरॉटिकल प्रश्न असतात. मग याच्यामध्ये आपण प्रश्न नाही व्यवस्थित पाहत, म्हणून आपला गेम होतो. ठीक. तर हे मॉक टेस्ट मध्ये 2-3 गोष्टी ज्या सांगितल्यात त्या महत्वाच्या आहेत. आणि मॉक टेस्ट ज्या दिवशी तुम्ही देतात तो दिवस त्याच्या अनालिसिस साठी प्रॉपर ठेवा. नुसतं पर्सेंटाईल एवढं आलं म्हणून मी त्याचं अनालिसिस पण नाही करणार, हे साफ चुकीचं आहे. मी तिथं अनालिसिसला जर 1 तासाची टेस्ट असेल, अनालिसिसला 3 ते 4 तास लागत असतील, ओके आहे, जाऊ द्या वेळ. पण तुम्ही अनालिसिस करून तुम्हाला अनेक गोष्टी तिथं कळतील. तुम्ही फक्त एका पॉइंट वरती नाही राहता, तुम्ही 4-4, 5-5 पॉइंट त्याच्यातून कव्हर केलेले असतील. पण आपण ते करतच नाही, कारण का आपल्याला अनालिसिस आवडत नाही. ये उत्तर होतं. अनालिसिस कसं माहिती आहे याचं? 1, 2, 3, 4, 5 असे क्वेश्चन आहेत. याचं उत्तर ये. ये ना, आपण ये ला टिक न केलं तर बी ला केलं तर बरं ये ना, बरं ये तर ये. चल. अरे याला अनालिसिस नाही म्हणत मी. उत्तर पाहणं, कोणतं बरोबर आहे कोणतं चुकी आहे, ह्याला अनालिसिस म्हणत नाही. अनालिसिस कोणाला म्हणतात? तर अनालिसिस म्हणजेच हे एक पहिला जो क्वेश्चन होता त्याचं उत्तर हे आलंय, पण हे आलं कसं, त्याच्यानंतर हे बाकीचे ऑप्शन नेमके का दिलेत यांच्याबद्दल माहिती मला पाहिजे. थेरॉटिकल प्रश्न आणि क्वांट मध्ये, रिझनिंग मध्ये हे नेमके आलं कसं ते मला माहित पाहिजे. पण हे आपण करतच नाही. हे का करत नाही? कारण का वेळ जास्त लागतो. अरे जाऊ द्या ना वेळ. आजची वेळ गेलेली परवडल, पण उद्या लवकर सिलेक्शन होईल. पण जर समजा आज वेळ दिला नाही, तर उद्याचं सिलेक्शन हे जवळपास परवा जाईल, तेरवा जाईल. सिलेक्शन लांबलेलं असेल. याला उपयोग काय? ह्याला काहीच उपयोग नाही. याला जर तुम्हाला प्रॉपर करायचं असेल, तर हे अशा पद्धतीने अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. ठीक. तर हे होतं मॉक टेस्ट संबंधितल्या चुका. नेमकी आपण काय करतो पुढं. मॉक टेस्ट संबंधित अजून काही गोष्टी आहेत. तुक्का मारलेले प्रश्न बरोबर आले तरी त्याचे अनालिसिस न करणे, ही कॉमन चूक आहे. मी इथं तुक्का मारलाय, हे कशा कशात होतं तेही सांगतो. सगळ्याच विषयात होतील हे, बऱ्यापैकी सगळ्याच होतं. परंतु जी असेल, ऍग्रीकल्चर असेल, रिझनिंग असेल, यांच्यामध्ये जास्त दिसेल तुम्हाला. मला माहिती की मी समजा हे पझल सोडलंय, एखादी पॉसिबिलिटी नाही लागल्यामुळे ते पझल अर्धा, पण क्वेश्चन्स मी वाचून घेतले, त्याच्यातले जे जे लागत होते ते मी मारून दिले. मी तुक्के मारलेत आणि ते बरोबरही आले. अरे पण ते मॉक मध्ये बरोबर आले, त्याचा स्कोर काय कुठं तुम्हाला नोकरी नाही देणार. पण माझं काम आहे बरोबर आले न, बरोबर आलेले जे असेल उत्तर त्याच्यामध्ये खुश न होता, हे उत्तर मी बरोबर लावलेत पण हे नेमके आले कसे, हे माझं काम असं. पण मी जर याच्यावरती कामच नाही करणार आहे, उत्तर बरोबर आले म्हणून खुश म्हणून ते सोडून देणार आहे, ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे. सगळ्यात मोठी. जीएच्या बाबतीमध्ये, ऍग्रीच्या बाबतीमध्ये काय करतोय? आला ना, मारला ना तुक्का. अरे माझं काम आहे तुक्का मारलाय बरोबर आलं त्याच्याविषयी माहिती घेणं. माझं एक्स्ट्रा नॉलेज पण वाढेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अजून जर त्याच्यावरती कशा प्रकारचा प्रश्न आलाय हे जर मला कळलं, तर ते माझे अजून एक्स्ट्रा क्वेश्चन्स तयार होतील तिथं. पण आपण ते करतच नाही. तुक्का जो मारलेला प्रश्न असेल, जर बरोबर जरी आला तरी तुमचं काम आहे त्याला अनालिसिस करणं. दुसरं, मॉक टेस्टचं सखोल विश्लेषण तुमचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी पुरेसा वेळ आपण देत नाही. मी आत्ताच बोललोय, 3-4 तास जातात तुमचे मॉक टेस्टच्या अनालिसिस मध्ये. परंतु तो वेळ कोण देणार? तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? टेस्टला स्कोर आला ना, ठीक आहे ना सर, टेस्टला स्कोर आला, संपला विषय. मग त्याच्यात फक्त अनालिसिस बाकी राहतं. मग त्याला काय कधी केलं तरी चालेल. स्कोर आला ना 80-90 तर बस झालं आपल्याला. ह्याला महत्व नाही. म्हणून आज आपण इथं आहोत हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल आपल्याला. 3-4 घंटे लागले एका टेस्टला अनालिसिस तरी चालेल. तरी चालेल. मी आता खाली पाहतोय, जे क्षितिज सर असतील ज्यावेळेस टेस्टचं अनालिसिस, अरे एका पोराच्या इंग्लिशच्या सेक्शनला जर 1-1 तास तिचा अनालिसिस चालत असेल, तुमचे तर 3-3 सब्जेक्ट आहेत. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यात जर जीके आल केला तर 4. मग याला वेळ किती लागला पाहिजे? हे आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे.
जर तो मास्तर 1 तास एखाद्या इंग्लिशच्या सेक्शनला देतोय अनालिसिसला, माझे निदान 3-4 तास तर जातील ना सगळ्या विषयाला. आपलं अनालिसिस किती 15 मिनिटाचं. हा याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. अरे जमणार आहे का असं? नाही जमत असं. हे कधीच नाही जमणार. म्हणून वेळ प्रॉपर देण्यात आला पाहिजे. दुसरं, प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ गेला याचा आढावा न घेणे. याचा उपयोग कुठं होतो माहितीये का? स्पीडसाठी. जसं की आरबीआयच्या एक्झाम्स असतील पहा. तुम्ही आता आरबीआयचे एक्झाम्स पाहताय, यांचे जर मेरिट 90 आणि 85च्या पुढे लागत असतील, तर आपल्याला इथं मेन आहे 2 गोष्टी, ॲक्युरसी प्लस तुमचं स्पीड. ॲक्युरसी प्लस स्पीड. मग ह्याच्यातले हे माझं आहे ॲक्युरसी, पण स्पीड मेंटेन नाही होते. मग याच्यासाठी काय असेल? जे मॉक टेस्ट मध्ये तुम्ही जे काम करताय, एका प्रश्नाला मला किती वेळ लागला हे सुद्धा तिथं येतं आता. मग माझं काम आहे तो टायमिंग पण पाहणे. 1 मिनिट 30 सेकंद लागले. कस काय एवढा वेळ लागला? बाकीच्यांना तर समजा तिथं फक्त 30च सेकंद, मला तर 1 मिनिट एक्स्ट्रा लागलाय. हे का लागला? त्याचा अप्रोच काय होता? त्यांनी अप्रोच कसा केला? हे माझं काम राहील रे, कारण मला गरज आहे, मला सिलेक्ट व्हायचंय. पण हे करतच नाही आपण. का करत नाही? तर याच्यात वेळ जातो सर. हे कोण बघत बसणार आहे? अरे हे कोण बघत बसणार आहे? हा जर विचार करत असता तर तुम्ही सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. इव्हन तुमच्या सिलेक्शनला वेळ जास्त लागणार आहे. मला जर समजा तिथं हे कळलं की नेमकी प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ लागतोय, मला हे कळल्यानंतर मी माझा अप्रोच सुद्धा बदलू शकतो. टायमिंग नुसार माझे अप्रोच बदलले जातील. कुठं शॉर्ट ट्रिक लावायच्या, कुठं वेळ द्यायचा आहे, हे माझं मला कळून जाईल आणि त्याच्यानुसार मी पेपर व्यवस्थितपणे तिथं दिला जाईल. तर ह्या चुका ज्या असतील मॉक टेस्टच्या बाबतीमध्ये, ह्या चुका कृपया करू नका. कृपया करू नका. ठीक आहे? ते मॉक टेस्ट बद्दल मधल्या चुका होत्या. पुढं अभ्यासातलं वर्तन, स्टडी बिहेवियर हे सांगण्याची वेळ का आली? कारण एक खंत अशी वाटते 2019-20 पासून सगळे विद्यार्थी पाहतोय आम्ही सिलेक्ट झालेले, पण काही विद्यार्थी ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे तरी सुद्धा ते आज इथं आहेत, किंवा नवीन आलेले विद्यार्थी जे आम्ही चुका केल्यात ते आजही करतायत. त्या त्यांनी करू नये. लवकरात लवकर सिलेक्ट होऊन बाहेर पडावं, म्हणून ह्या गोष्टी किंवा म्हणून ह्या गोष्टीसाठी आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतोय. ठीक? कारण हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. जर त्यांच्यापर्यंत त्या पोहोचला, त्या चुका जर टाळल्या, निदान एखाद्या तरी 2-4 विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक? आता याच्यामध्ये कसं वर्तन आपलं असलं पाहिजे स्टडी बिहेवियर. अभ्यासासाठी बसल्यावर एखादा टॉपिक कठीण वाटला की लगेच तो सोडून दुसऱ्या विषय घेऊ नका. त्या विषयाला त्याची चिरफाड करा. टॉपिक वाईज जाण्याची वेळ आली तर टॉपिक वाईज जा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. टॉपिक वाईज जायची वेळ आली, कोणताही टॉपिक घेतला, कुठलाही टॉपिक घेतला, डिस्टन्स डायरेक्शन घेतला तुम्ही, रिझनिंग मधला, क्वांट मधला, समजा तुम्ही नंबर सिरीज टॉपिक घेतला, त्याची चिरफाड करून टाका डायरेक्ट. चिरफाड करा म्हणजे त्याला काय असं चाकू घ्यायचं आणि त्या पेजला असं इकडं तिकडं हाणायचं असं नाही. चिरफाड करणे म्हणजे त्याला डायरेक्टली इझी, मॉडरेट, डिफिकल्ट मध्ये डिवाइड करा. याच्यातून होईल काय हे मी का सांगतो, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट हे गाईडलाईन खूप चांगलं दिलंय. खूप चांगलं. मी म्हणजे ते जे पाहिल्यानंतर हे समजलं, विद्यार्थी डायरेक्टली इथं फोकस होतोय. इझी गणितात कॉन्फिडन्स बूस्ट होईल, मॉडरेट वरती तो जाईल, शिफ्ट होईल, हळूहळू बूस्ट होत 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 तो डिफिकल्टचे एक्झाम्पल पण सोडू शकतो. मग अभ्यासावर बसल्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस लायब्ररीत बसतात, कितीतरी वेळेस मी पाहिलं, मी लायब्ररीत जातोय, कितीतरी वेळेस पाहतोय, विद्यार्थी काय करतो, अर्धा तासापूर्वी त्याच्याकडे क्वांटचा सेक्शन सुरू असतो. अर्धा तासापूर्वी क्वांटचा सेक्शन म्हणजे क्वांटचे गणित सोडवत असतो. पुढच्या 15-20 मिनिटात जर लायब्ररी चेक करा, त्याचं रिझनिंग सुरू असतं. म्हणजे मला हे कळतच नाही की तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये क्वांटचं काय काम केलं. ह्या गोष्टी कृपया करू नका. कृपया करू नका. इंग्लिशच्या बाबतीतही तसंच. तुम्ही खरं सांगा, इंग्लिशला जर समजा तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आहे, याला 4 तास देताय, ह्याला 4 तास देताय, ह्याला 1च तास का देता बरं? का याच्याशी अन्याय करताय? हा सब्जेक्ट तुमच्यासाठी महत्वाचा नाही का? हा सब्जेक्ट सुद्धा तुम्ही त्याच लेवलनी केला पाहिजे, कारण हा सुद्धा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आज कित्येक विद्यार्थी त्यातल्या ऍग्रीकल्चरचे जास्तीत जास्त इंग्लिशमुळे आज इथे
ते पोरं ह्याच्यामध्ये खूप मास्टर आहेत. पण इथं प्रॉब्लेम आल्यामुळे ते मुलं आज इथंच बसून आहेत. हे का होतं? कारण ह्याला एवढाच वेळ देताय रे, याच्यावर कामच करत नाही. लँग्वेज आहे म्हणून त्याला वेळ कमी द्यायचा, असं कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हाला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जेवढा वेळ तुम्ही, जेवढा न्याय यांना देतात, तेवढाच न्याय इंग्लिशला पण भेटला पाहिजे. हे आपलं काम असेल. मला त्याच्यासाठी 2 तास जास्त वेळ अभ्यास करावा लागला, तरी मी 2 तास जास्त वेळ अभ्यास करेल. ठीक? तर हे अभ्यासातले पहिली गोष्ट, टॉपिक बदलायचं नाही. आपल्याला त्यालाच घेऊन जायचं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले, या ना सर लोकांकडे. इथं बसलेले आहेत ना. तुम्ही या त्यांच्याकडून समजून घ्या, सर हे गणित सुटत नाही मला. लिहून काढा बाजूला सर. फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा, लिहायचं जर कंटाळा आला सर, ते घेऊन या. पण तुम्ही आलं पाहिजे त्याच्यासाठी. ठीक? दुसरं, जनरल नॉलेज जीकेचा दररोज अभ्यास न करणे. हा एक प्रॉब्लेम आहे. मला खरं सांगा, म्हणजे कित्येक विद्यार्थी मी पाहिलेत, की सर जीके ना, जीके मुळे माझं सिलेक्शन राहिलं हो सर. जीकेला थोडा जोर लागला असता, जीकेचे 2-4 जरी बरोबर आले असते ना, तर मी सिलेक्ट झालो असतो. हे का झालं पण? याचा विचार केला का तुम्ही कधी? हे कधीच नाही करत आपण विचार. हे विचार का नाही करत? कारण का जीके फक्त वाचायचा विषय आहे. हे मनात ठेवलं. मग मी कधी वाचल ते सर? एक्झामच्या अगोदर 1 महिना जरी वाचलं, तरी ते वाचल्याचाच विषय आहे ना. हे जे मनामधली जी गोष्ट आहे ना, ही पहिली बाजूला करा. थेरॉटिकल विषय असलेले जे विषय असतील जसं की जीके असेल, ऍग्रीकल्चर असेल, या विषयांना तुम्हाला वारंवार वाचावं लागतं, तेव्हा कुठं तुम्ही मार्क मिळवू शकतात. आज मी सांगतोय, आमच्या बरोबरचे 10-10 नाही, 15-15 नाही, तर 50-50 वेळेस रिव्हिजन झाल्या असतील त्यांच्या. पण ते कालचा जो, म्हणजे मागच्या वर्षीचा जो एफओचा पेपर झाला, त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चरला 35च्या पुढे सुद्धा स्कोर नाही करू शकले. का नाही करू शकले स्कोर? एवढं रिव्हिजन असून सुद्धा का नाही करू शकले? अरे बाबा, हे दररोज आपल्याला अपडेट राहावं लागतं याच्याबद्दल. सारखं सारखं वाचन तुम्हाला करावं लागतं. आज तुम्ही पाहताय सर आता प्री झाली या दिवशी, पुढच्या 30 दिवसामध्ये मेन्स आहे आणि त्याला तुम्हाला जीके आहे. मग मी काय करतो, या 30 दिवसामध्ये काय करतो, सगळं पाठीमागच्या 6 महिन्याचं जीके वाचून काढू. 6 पण नाही, काही 4च महिनेच करते. तुम्ही एसबीआयचा पेपर पाहिला असेल, 8 महिन्यापर्यंत ते, कधी कधी 1 वर्षापर्यंतचे प्रश्न दिसले. 1 वर्षापर्यंत. अरे विद्यार्थी मला कळतंय, मी एक्झाम देतोय, तर मला हे समजलं पाहिजे एक्झामला कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, किती दिवसापर्यंत येतात, एक अंदाज तर असतो ना. जर समजा 7व्या महिन्यातला प्रश्न आला, तर माझं काम येणारे 8वा महिना पण केला पाहिजे मी. बरोबर आहे? तर मग मी जर समजा जानेवारी पासून जर करत राहिलोय, एका दिवसाच्या दररोज जीके जर केलंय, दिवसाच्या ज्या न्यूज असेल तिथल्या तिथे करून, कित्येक चॅनल आहेत आपल्या याच्यामध्ये. आतिश सर पण घेत होतात की जे दररोजच्या दररोज जीके घेत होतात. मग त्याला मला सांगा, त्याच्यामध्ये तुमचे जे 7-8-10 न्यूज असतील, तेवढ्या कव्हर केल्या, संपला विषय. तुम्ही आत्ता एकदा वाचताय, नंतर पेपरच्या टायमिंगला रिव्हिजन होती. रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला ते क्लिक होतं लवकर आणि त्याच्यामुळे तुमचे आन्सर जे असतील ते बरोबर जाण्याचे चान्सेस जास्त असतील. पण आपण हे करतच नाहीये. आपण काय करतोय, आलेल्या राहिलेल्या काळामध्ये प्री आणि मेन्सच्या मध्ये मी जीके करतो. ह्याने फरक पडणार नाही. जीके हा सब्जेक्ट जो आहे, जेवढा करताल तेवढा थोडा आहे. तेवढा थोडा आहे. म्हणून हे जे असेल हे सगळ्यात महत्वाचं असेल, की तुम्ही दररोजच्या दररोज करून घ्या. दररोजच्या दररोज. ठीक? तुम्हाला लोड पण येणार नाही आणि तुमच्या जास्तीत जास्त ॲक्युरसी राहण्याचे चान्सेस पण राहतील. ठीक? दुसरं, ऍग्रीकल्चर विषयासाठी दररोज किमान 2 तास अभ्यास न करणे. आता मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, मी विद्यार्थ्यांना हेही सांगितलेलं आहे, की प्युअर ऍग्रीकल्चर वरती जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनीच डिपेंड राहा. पहिलं वर्ष आहे त्यांनी राहा. पण हळूहळू त्यांनी नंतर जनरल बँकिंग वर शिफ्ट व्हा. पण काही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न हा असतो, सर मला दोन्हीही कंबाईन करायचंय. जर दोन्हीही कंबाईन करायचं आहे, तर तुम्हाला निदान एवढा वेळ ऍग्रीकल्चरला द्यावा लागेल. निदान. म्हणजेच तुमच्या जनरल बँकिंग पेक्षा एक्स्ट्रा 2 तास अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मग ते ऍग्रीकल्चर का? कारण ह्या विषयाला पण तसंच आहे. जर हे वाचत चालले नाही आणि तुम्ही जर म्हणले मी पेपर आल्यानंतर वाचतो किंवा प्री निघाल्यावर वाचतो, त्यावेळेस तुमची अवस्था अशी होईल,
काय वाचून काय नाही अशी अवस्था होईल, जी की बऱ्याच वेळेस तुमचीही झाली असेल, जे ॲग्रीचे असतील त्यांची. समजतच नाही नंतर, कारण एवढा मोठा सब्जेक्ट आहे हा ॲग्रीकल्चर, ज्याच्यामध्ये 20-21 सब्जेक्ट येतात. हे ॲग्रीकल्चर एक एक सिंगल नाव दिसतंय, ह्याच्यात 20-21 तुम्हाला सब्जेक्ट दिसतील. मग एवढं सगळं कसं करणार आहे? त्याच्यापेक्षा लिमिटेड गोष्टी ज्या असतील त्या हळू तुम्ही जर केल्या, तर तुम्ही सहजासहजी याला टॅकल करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं इथं स्टडी बिहेवियर असलं पाहिजे. पुढं मानसिक आणि शारीरिक बाबी. तुम्हाला मी माझ्या बाबतीतलं सांगतोय, की ऑन एन एव्हरेज एवढा स्टडी असेल बाबा. दुसरा 30 ते 35% तुमचं जी मेंटॅलिटी असते ती मेंटॅलिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि 1-2% जर समजा तुमचं लक जे असतं ज्याला म्हणतो ते असते. पण तुम्ही इथं जेवढ्या पद्धतीने अभ्यास करताय, तेवढं महत्वाचं तुमचं शरीर पण आहे. आणि मलाही माहिती आहे, की तुमचे ज्यावेळेस 1-2 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या वर्षी आपोआप जो काही प्रेशर असेल, जे टेन्शन असेल ते आलेलं असेल. हे साहजिक आहे. हे मानसिक सगळ्या गोष्टी आहेत. पण मग मी त्यालाच धरून बसल आणि त्यालाच धरून बसल्यानंतर मी पुढे जाईल ह्या विचारातून बाजूला या. तुम्ही जर जास्त वर्ष झाले, तुम्हाला घरचे सगळे सपोर्ट करताय, तर निदान तुम्ही एक लक्षात ठेवा, मला माझ्या वीक पॉइंट वरती काम करायचंय. मी परत सगळ्या गोष्टी करत नाही बसणार. मी पहिलं पाहिल की हे चॅप्टर माझे क्लिअर आहे, मी त्याला वेळ घालत नाही बसणार. मी पाहिल की माझा हा चॅप्टर वीक आहे, तर मी हा चॅप्टर उचलल, त्याला मी 3 भागात पुन्हा डिवाइड करल आणि मी तिथं प्रॅक्टिस करल. तेव्हा कुठंतरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. पण जर का तुम्ही तेच, सर मग माझे तर 3 वर्ष गेलेत सर, आता होईल का नाही होईल, हे जे निगेटिव्ह गोष्टी असतात ना ह्याच्यापासून दूर राहा. एकदा ठरवलंय ना मला बँकेत जायचंय, तर मला जायचंच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मला दिले ना एवढे वर्ष, तर मी तेवढे वर्ष तेच काम करल, दुसरीकडे फोकस करणार नाही. सिंगल फोकस वरती काम करल आणि ज्या दिवशी माझं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल, जर समजा नाही झालं दुर्दैवाने, तर मी पुढच्या गोष्टीचा विचार करेल. पण मला आत्ता हे काम करायचंय, मी ह्याच्यासाठी तेच काम करत, मी वेगळं नाही करणार. नाहीतर 4 ठिकाणी आपण तोंड मारून ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम होतो. सर मला कृषी सेवकही करायचे, सर मला एफ-सी-आय पण करायची, सर मला एफ पण काय, सर मला जनरल बँकिंगही करायची. शक्य आहे का रे या गोष्टी? प्रत्येक एक्झामचा साचा किंवा ढाचा वेगळा असतो. एवढं सोप्या गोष्टी नसतात. हा ज्याचा अभ्यासक्रम एकामेकाशी रिलेटेड आहे, तुम्ही एक एक्झाम फोकस करा. ज्या एक्झामचा तुमचा रिलेटेड सिलेबस आहे, तुम्ही इझिली त्या रिलेटेड एक्झामला टॅकल करू शकता. पण आपण ते करत नाही. आपण काय करतो, त्याच्यातला वेगळा जो सब्जेक्ट आहे ना, तो घेतो मी आणि घेतो आणि त्याचा अभ्यास करतो. याचा काय उपयोग आहे? त्याला 1 तास देतो. म्हणजे इकडचं पण गेलं आणि तिकडचं पण गेलं. म्हणजे तुम्ही मध्येच लटकतात. ह्या गोष्टी कृपया करू नका. ठीक? जास्त वर्ष तयारी जास्त वर्ष तयारी करताना ताण, टेन्शन वाढतो. मान्य आहे. त्याच्यासाठी जे काही तुमचे मेडिटेशन, योगा जे काय म्हणतात ते करा. फ्रेश राहा. लोकांना तुमचे प्रॉब्लेम जे जवळचे असेल तर सांगा, ज्याच्यावरून तुमचे त्याच्यात काही सोल्युशन निघले ते पहा. पण विनाकारण टेन्शन घेऊन माझं कसं होईल, मी काय करू, तुमच्यापेक्षा खूप भयानक परिस्थितीतून पोरं शिकलेले. जेवढे पॉडकास्ट घेतलेले आहेत मी आतापर्यंत, जेवढे काही, तुम्ही ते पॉडकास्ट पहा. प्रत्येक पॉडकास्टमध्ये एक वाक्य कॉमन निघल, सर माझ्या घरची परिस्थिती ही खूप वीक आहे. हे काय कुठल्या मोठ्या-मोठ्या लोकांचे पोरं नाहीत हे. हे एकदम छोट्या कुटुंबातून पुढे आलेले पोरं आहेत. जर ते करू शकतात, तर मी का नाही करू शकत? मी का नाही पुढे होऊन ते काम करू शकत? पण तेवढा इंटरेस्ट, तेवढं डेडिकेशन तुम्ही दाखवलं पाहिजे. उगाच नुसतं मला व्हायचंय बँकर्स आणि मी त्याच्यासाठी काम करतोय, ही गोष्ट म्हणून चालत नाही. त्याच्यासाठी ॲक्चुअल काम करावं लागतं. ठीक? तर या गोष्टी लक्षात ठेवा. याचं टेन्शन अजिबात घ्यायचं. दिला वेळ घरच्यांनी, गेले पहिले वर्ष ज्या चुका झाल्यात, मान्य आहे चुका सगळ्यांकडून होतात. पण मग त्या चुका पुन्हा-पुन्हा करत असेल, तर ही सगळ्यात मोठी चूक असेल. मला माहिती आहे ह्याच्यामध्ये वेळ गेलाय माझा सर, पहिले 2-3 वर्ष टाईमपासमध्ये गेले. मी आता काम करणार नाही तसं. मी ज्याच्यावरती माझ्या चुका आहेत त्याच्यावरती मी काम करेन. ठीक? दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे
समाज, कुटुंब आणि आर्थिक परिस्थिती याच्यामुळे खूप सारा प्रेशर येतो. मला एक सांगा, तुम्ही इथं अभ्यासाला आलेत, तुमची भावकी आली का रे अभ्यासाला? दोन गोष्टी आहेत, एक तर तुम्ही नोकरीला लागता किंवा तुम्ही नोकरीला लागणार नाही. समजा लागले, नोकरीला लागले तुम्ही, तुमचे वरात काढणारे, तुमची मिरवणूक वरात नाही, सॉरी चुकीचा शब्द आहे, मिरवणूक काढणारे सुद्धा, वरात पण लग्न झाल्यावरती निघणारच आहे, नोकरी लागल्यानंतर मिरवणूक काढणारे हेच लोक असतील, हेच तुमचे पाहुणे असतील, जे तुम्हाला टोमणे मारत असतील तेच असणार. मग त्यांचा अभ्यास करताना कशाला विचार करताय? दुसरं, नोकरी नाही लागली, जे लोक वाहवा करणारे होते तेच लोक तुमची आता माग जे असेल, तुमच्या समोर नाही पण माग जे असेल, तुमची इमेज खराब करण्याचं काम सुद्धा करतील. मग हे असे लोक आहेत जे दोन्हीही बाजूनी राहणार आहेत. मग यांचं टेन्शन का घ्यायचं? माझी लाईफ आहे, मी माझं काम करतोय, मला माहिती कॉम्पिटिशन किती आहे, मला माहिती इथं आल्यानंतर काय हाल होतात, इथं आल्यानंतर कशा प्रकारे मला फेस करावं लागतं वेगवेगळ्या परिस्थितीला, हे मी माझं स्वतः काम करतोय. ह्यांचा लोकांचं टेन्शन घ्यायचं काय काम आहे? माझ्या मागे जर माझं कुटुंब म्हणजेच माझे आई वडील जर खंबीरपणे उभा आहेत, तर मी तिथं खंबीरपणे उभा राहूनच काम करल, ना की या लोकांचं आणि ह्या परिस्थितीचं मी बाऊ करल, की हे काय म्हणल, ते काय म्हणल, मग याला काय वाटल. गोष्टी सोडून द्या. हे लोक तुमच्याकडे सक्सेस भेटल्यानंतर पण असतील आणि नाही सक्सेस भेटलं तरी सुद्धा तुमच्याकडे तुमची इमेज खराब करण्यासाठी सुद्धा असतील. म्हणून ह्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात नका घेऊ. जे होईल ते होईल. मी काय म्हणतोय, तुमचं वय 30 झालं, तुमचं वय संपलं, वय संपलं, वय संपलं, मग तुमची लाईफच संपली का? परीक्षाचं एक्झामचं वय संपलं म्हणजे तुमची लाईफ संपली का? आज कित्येक मुलं आम्ही पाहिलेले आहेत एमपीएससी युपीएससी मध्ये, तिथं तर टक्का एकदम कमी आहे रे, एकदम कमी आहे, एकदम कमी. त्यांचे तर प्रोसेस पण एकदम स्लो आहे, त्याच्यामुळे त्यांचे आयुष्य तर असेच निम्म्या अर्ध्याचे जातील. मग मला सांगा, त्या पोरांनी काय करायचं? तुमच्या इथं सगळ्या समोर गोष्टी आहेत, कॅलेंडर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग तुम्हाला वेळ पण कमी लागतोय. तुमचं हे वय गेल्यानंतर तुम्हाला दुसरं ऑप्शनच नाहीयेत, असं आहे का कधी? नाही हे नोकरी तर दुसरीकडे तरी काम करू शकता, तेवढी हिंमत आहे ना आपल्यामध्ये. पण मला इथं वेळ दिलेला आहे, तर ही खंत नको की माझ्या शेजारचा मुलगा आज बँकेत लागलाय, पण मी थोडा अजून पुश केला असतं तर मी पण बँकेत दिसला असतो. ही जी खंत राहील शेवटच्या क्षणी, ती खंत आपल्याला ठेवायची नाही. ठीक आहे, मी प्रयत्न केले, 100% दिले, परंतु मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो. हे ठीक आहे, लकचा विषय असू शकतो, पण मी 100% दिले. ही जर ज्यावेळेस तुमच्या मनात भावना येईल, त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतं, ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, पण मी 100% दिले. पण मनात जर ही गोष्ट आली तुमच्या, सर थोडंसं मला अजून काम करायला पाहिजे होतं राव, नाहीतर मी पण बँकेत, असे जुने माणसं म्हणतात पहा, त्यावेळेस मी नाही शिकलो, त्यावेळेस मी नाही शिकलो, मी घरी निघून येत होतो. आज ते माझ्याबरोबर जे शिकलंय ते आज कलेक्टर आहे, ते आज PSI, ते आज ST आहे. मग तू त्यावेळेस जर शाळेत गेला असता, नीट व्यवस्थित काम केलं असतं, तूही आज तिथं दिसला असता. पण ते नाही केलं. मग ते आता कारण सांगते. आता सांगून काय उपयोग आहे? ह्या गोष्टी कधीच करू नका. यांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ठीक? आलं टेन्शन, बिनधास्त इथं यायचं. आम्ही जेवढी हेल्प करता येईल तेवढी तुम्हाला हेल्प करू. म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे पेपर देऊ असं नाही. परंतु निदान तुमच्या जे प्रॉब्लेम्स असतील, जेवढे सॉल्व्ह करता येईल तेवढे सॉल्व्ह करण्याचे इथं प्रयत्न करू. पुरेशी व नियमित झोप न घेणे, हे महत्वाचं. नुसता अभ्यास करतोय, नुसता अभ्यास. ह्याने कोणाच तरी मोटिवेशनल स्पीच ऐकलेलं असतंय. मी तर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण कधी-कधी ऐकलं पण पाहिजे. पण एवढा हे मोटिवेट होतोय, त्याने अभ्यास केलेला असतो 7-8 घंटेच, पण तो ज्यावेळेस होतो एखादा ऑफिसर, त्यावेळेस तो सांगतो 15-20 तास अभ्यास केलाय. मग यालाही वाटतं, की मीही 15-20 तास अभ्यास केला पाहिजे आणि हेही 15-20 तास अभ्यास करतोय. मग झोप प्रॉपर होत नाही. झोप प्रॉपर नाही झाली म्हणजे तुमचा तिथं प्रॉब्लेम असा होतो, की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते वाढतात. शारीरिक प्रॉब्लेम्स असेल, तुम्ही आजारी पडतात सारखे-सारखे.
वेगवेगळे डिसिजेस तुम्हाला झालेले दिसतात, मग त्याचा उपयोग काय? शरीर तर पाहिजे ना. जर समजा तुम्ही मस्त शरीर, कसलेलं शरीर पाहिजे ना, का उगाच असं कमवायचं म्हणून कमवायचं. शरीर पण पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत पण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून ना. उगाच मला करायचं ते सर, ते 15 तास करत होतो तेव्हा तो झालाय. असं नाही बाळा. मी सांगतोय का 4-5 तास घंटे करणारे अभ्यास सुद्धा पोरं आज बँकेत आहेत. पण ते स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचे. नियोजनबद्ध अभ्यास करायचे. तेव्हा ते आज बँकेत आहेत. ठीक? तर ह्या गोष्टी आहेत. आपल्याला ह्या सुधारायच्या आहेत पहा. तर असं हे सगळ्या गोष्टी होत्या. तर तुम्हाला सांगण्याचा पाठीमागचा उद्देश, ह्या लेक्चरचा पाठीमागचा तुमचा बराच अर्धा पाऊण तासाचा वेळ मी घेतला असेल. परंतु हे सांगण्याच्या पाठीमागे कारण काय? जे तुमचे हे एकदम मनातले जे प्रश्न असतील ना, ते सगळे प्रश्न या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर झाल्या असतील पहा तुमच्या. सगळ्या गोष्टी इथं क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी असतील याच्यातल्या, सर ह्या गोष्टी आम्ही कधी बोललोच नाही. पण हे बोला. घरच्यांशी एकदम प्रामाणिकपणे मत सांगा. कॉम्पिटिशन एवढी आहे. कोणीतरी जवळच असते, एक तर आई असते किंवा वडील असते. भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना सांगा कॉम्पिटिशन आहे. थोडासा वेळ लागतोय, मी माझे प्रयत्न करतोय. समजून सांगितल्यानंतर चांगल्या पद्धतीने घरचेही मान्य करतात, घरचेही वेळ देतात. पण आपण ते बोलतच नाही. सर मी कसं बोलू? काय त्यांना काय समज? अरे त्यांना नसेल समजत, शेतकरी असतील, पण निदान त्यांना एवढं तर समजत असेल, की आपलं पोरगं खोटं बोलणार नाही. पण त्याच्यासाठी तेवढा विश्वास आपण अगोदर कमवलेला पाहिजे. नाहीतर अगोदर अगोदर वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असतील, तर तेवढा विश्वास पण नाही बसत. म्हणून प्रामाणिकपणे त्यांना सांगा, की एवढा-एवढा वेळ लागतो. थोडीशी कॉम्पिटिशन जास्त आहे. मला थोडासा वेळ लागतो. एक तर आपण खेड्यातून बिलॉन्ग करतोय. ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर त्यांच्या भाषेत जर सांगितल्या, 100 आणि 1% तुमचे आई-वडील, तुमचं कुटुंब पण तुमच्या गोष्टी ऐकतील. पण आपण त्या सांगितल्या पाहिजेत. तेवढं खुलेआम त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. पण आपण त्या केल्या नाही, म्हणून आपल्याला हे प्रॉब्लेम आज येतात पहा. आणि हे लेक्चर काय असं काय मी एखादा मानसोपचार तज्ञ वगैरे काही नाहीये. पण ह्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस काउन्सिलिंग करतोय, एकदम कॉमन आहेत ह्या गोष्टी. सर असं-असं होतंय, तसं-तसं होतंय. ह्याच्यामुळे मी एक व्हिडिओ बनवला. ठीक? तर या गोष्टी आहेत. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ एक 5-6 व्हिडिओ अजून येतील वेगवेगळ्या टॉपिकवरती. जे तुमच्या मनातले प्रश्न असतील, त्या प्रश्नाची उत्तरं 100% भेटतील. कारण मी या एक्झामचा स्टडी करून बँकेत काम केलेलं आहे. मला माहिती आहे, की काय अवस्था होते ज्यावेळेस सिलेक्शन होत नाही. ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस काय अवस्था असते. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात असतो, त्यावेळेस नेमकी मेसमध्ये असेल, तुमच्या लायब्ररीमध्ये असेल, तिथं पैशाच्या अडचणी हे कशाप्रकारे येतात, या सगळ्या गोष्टी प्रॉपर अनुभवलेल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी मनातल्या बोलतोय. आणि असे व्हिडिओ तुम्हाला अजून 2-4 दिसतील, जे तुमच्या मनातले प्रश्न असतील. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजेच उद्यापासून म्हणजेच आपले सोमवारपासून तुमचे किंवा रविवारी एक व्हिडिओ ॲग्रीकल्चरची जी कन्सेप्ट सीरीज असेल ती पुन्हा कंटिन्यू होते. प्रॉपर पद्धतीने एकच कन्सेप्ट असेल आणि ते कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याची जबाबदारी माझी असेल. कारण मी जास्त करून कन्सेप्टवर भार देणारा माणूस आहे. कारण क्वेश्चन कसाही फिरला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. कारण ॲग्रीकल्चर ही कन्सेप्टवरती असलेल्या एक्झाम्स असतात. त्याच्यामध्ये पाठांतराचा विषय असतो का? तर असतो. पण कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असेल तर किचकट क्वेश्चन्सलाही तुम्ही हात लावू शकतात. म्हणून कन्सेप्ट सीरीज सुद्धा आपली सुरू होते. त्यालाही व्यवस्थितपणे पाहत चला. कारण जे ॲग्रीचे असतील ते आणि जे नाबार्डची तयारी करत असतील ते, त्यांना जरूर त्याचा फायदा झालेला दिसेल पहा. जाता-जाता थोडंसं एक तुमच्यासाठी ती म्हणजेच बॅच बद्दलची माहिती होती. बॅचबद्दल माहिती म्हणजे नाहीये, तर ती बॅच जी असेल पहा, ती बॅच आपली 28 तारखेपासून होते सुरू. न भूतो न भविष्यती. त्याची फी फक्त 12,000 आहे. ही बॅच तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी जर काही प्रॉब्लेम जर आला, तर या नंबरवरती फोन लावा. 70 71 72 66 65 आणि हे पण नंबर आहेत, जे इथं दिलेले आहेत पहा. ते तुमच्या नंबरवरती पण फोन लावू शकतात. इथं नाही दिसत, तर या नंबरवरती डायरेक्टली फोन लावा. हे माझा नंबर आहे. बिनधास्तपणे फोन लावू शकता. ठीक? तर आपण इथं थांबूया. अशाच विषयावरती
तुमचे अजून 1-2 लेक्चर होतील पहा. व्यवस्थितपणे ते पहा. नक्कीच तुम्हाला असे व्हिडिओ आवडतील आणि जे तुमचे प्रश्न असतील त्याला तुम्हाला उत्तरं पण भेटलेली असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.